महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं या वर्षाला नुकसान झाले. गेल्या वर्षाचे पैसे आपण दिले नाहीत. गेल्या वर्षाचे अवकाळी पावसाचे पैसे आपण दिले नाहीत आणि या वर्षाला पूर्ण वर्षभर या वर्षी अवकाळी पाऊस पडत राहिला. शेतकऱ्यांच्या तोंडातला घास या अवकाळी पावसामुळे जात राहिला. आसमानी संकट वेगळं आणि शासनाचं सुलतानी संकट वेगळं. हे सुलतानी संकट याच्यासाठी शासनाचं सांगतोय की ज्या ज्या वेळेस अवकाळी पाऊस पडला आणि शेतकऱ्यांची पिकं नाहीशी झाली, त्या पिकांमध्ये तुमच्या तहसीलदारला जेव्हा सांगितलं की जाऊन तू पंचनामा कर, तर तो पंचनामा करायला तयार नाही, कारण की मला वरतून आदेश नाही. आपण सांगणार आहे तुमच्या उत्तरामध्ये की आमचे स्टँडिंग ऑर्डर आहे, आमचे स्टँडिंग आदेश आहेत आणि त्या आदेशाप्रमाणे सगळी आम्ही कारवाई करायला सांगितलेली. शेतकऱ्यांचे वेळेवर पंचनामे केले गेले नाही. एका जिल्ह्यामध्ये आमचे कृषी मंत्री गेलेत, त्या नाशिक जिल्ह्यातच आता भुजबळ साहेब गेलेत. नाशिक जिल्ह्यामध्ये कृषी मंत्री गेलेत कारण ते नाशिक जिल्ह्याचे आहे. ते अवकाळी पाऊस पडल्यानंतर काही दिवसानंतर गेले, जिथपर्यंत शेतकऱ्यांनी ते सगळं शेतीतलं आपला कचरा सगळं साफ केलं आणि दुसऱ्या शेतीची तयारी करत होते. त्यावेळेस हे गेले तर का मी आता या हेपलांची पाहणी करू? अरे ज्यावेळेस पाऊस पडला, ज्यावेळेस अवकाळी पाऊस पडला, त्यावेळेस शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आणि त्या नुकसानाचं पाहणी करायचं तात्काळ केली पाहिजे. तुम्ही उशिरा जाणार आणि मला आता ढेपलाची पाहणी करू? अरे किती जखमावर मीठ जोडणार शेतकऱ्यांच्या तुम्ही? काही मर्यादा आहेत की नाही माहीत? आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की शासनाचं धोरण असेल, पण ते धोरण फक्त कागदावर असेल तर त्याचा उपयोग नाही. आणि म्हणून नैसर्गिक आपत्तीत वेळेवर शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये तुमच्या अधिकाऱ्यांनी जाऊन पंचनामा देऊन करून तातडीनं शासनाने सरकार शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, ही भूमिका सुद्धा मी या ठिकाणी मांडतो अध्यक्ष महाराज. आणि म्हणून अवकाळी पावसाचे झालेले नुकसानचे पंचनामे आणि जी माहिती आपल्याकडे पडलेली आहे, हे पैसे आपण केव्हा देणार हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय आणि तातडीनं पैसे आपण द्यावेत ही मागणी मी या ठिकाणी करतोय. अध्यक्ष महाराज, दूध उत्पादकांचा तर वेगळा हाल आहे. आज दुधाचे अध्यक्ष महाराज, आम्ही शेतकऱ्यांना खूप दिलं असे आकडे आता उत्तरात येतील असं त्याच्यामध्ये मला शंका राहणार. पण काय दिलं तुम्ही आणि शेतकऱ्याकडून काय घेत? आता शेतकऱ्याकडून तुम्ही काय घेता, कारण तुम्ही दिलेलं सांगणार आहात. त्याच्यामुळे मी काय घेतात त्याच्यावरच मी या ठिकाणी थोडक्यात माहिती मांडतो. आपल्याला लक्षात असेल की 2014 पासून डिझेलचे भाव वाढलेत, 2014 पासून खताचे भाव वाढलेत, हे वाढतच चालले. त्याचा आलेख खाली येत नाहीये, आलेख वाढत चालले. खताचे भाव वाढले, बियाण्याचे भाव वाढले, औषधीचे भाव, कीटकनाशकाचे भाव वाढले, सगळ्या गोष्टीचे भाव वाढले. आणि हे सगळ्या गोष्टीचे भाव वाढल्यानंतर आपल्याला लक्षात असेल की आपण भाव वाढवत असताना 18% जीएसटी त्याच्यावर लावतोय. ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टरवर 18% जीएसटी, त्याच्या पार्ट जे लागतात, त्याचे साहित्य लागतात ट्रॅक्टरचे, त्याच्यावर 18% जीएसटी. तुमचं खत असतील, बियाणं असतील, कीटकनाशक असतील. आता तुम्ही कमीत कमी एकर भराचा शेतकरी असेल अध्यक्ष महाराज, तर त्याला 1 लाख रुपये अगर त्याने खर्च केला वर्षाचा, म्हणजे 1 लाख रुपये त्याचे म्हणजे जास्त लागतं. 1 लाख रुपये काही होत नाही अध्यक्ष महाराज. 1 लाख रुपये त्यांनी हे झालं तर 18,000 रुपये तर त्याचे असेच गेले. आपण 1 लाख रुपयाचा खर्च केला तरी 1 लाख रुपयात 18,000 गेले त्याचे अध्यक्ष. आणि तुम्ही वर्षाला 6,000 रुपये देताय. हे घेता किती? 3 पट आणि देता किती? 6,000. म्हणजे तुम्ही म्हणता की आम्ही शेतकऱ्यांना पैसे देतो, त्याच्या बायकोला कपडे घेऊन देतो, पायात चप्पल देतो, सगळं आम्हीच देतो. कधी कधी असं मला लागतं की 2014 पहिले तुम्ही कपडेच घालत नव्हतात असं म्हणावं लागेल का? तुम्ही शेतकऱ्यांकडून घेतात, जास्त घेतात, का सरकार बनियागिरी करू शकतं का अध्यक्ष महाराज? माझा सवाल आहे. जे तुम्ही आमच्याकडून जास्त घ्यायचे आणि तुम्हाला थोडासा हिस्सा द्यायचा, हे बनियागिरी झाली ना. हे सरकारचं काम नाही आहे बनियागिरी करणं. सरकारचं काम आहे की शेतकऱ्याच्या मदत करणं, हे सरकारचं काम आहे. मग शेतकरी असो, कोणी असो, कामगार असो. पण आम्ही पैसे देतो शेतकऱ्यांना, अशा पद्धतीचा
बेबनाव आव आणून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडण्याचं पाप तुम्ही लोक करताय. राज्य सरकारच्या तिजोरीत असतील, केंद्र सरकारच्या तिजोरीत असेल, हे शेतकऱ्यांचे पैसे जातात. शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे तुम्ही घेऊन जातात, जास्त पैसे घेऊन जातात. आणि तुम्ही म्हणतात की आम्ही शेतकऱ्याला पैसे देतोय. आणि म्हणून तुमची ती भाषा बदलवली पाहिजे. आणि शेतकऱ्यांना अगर भाषा बदलवायची असेल तर शेतकऱ्यांना लावलेले हे जीएसटी आपण आहात, हे सगळ्या जीएसटीतून शेतकऱ्याला मुक्त केलं पाहिजे. हे आव्हान मी आपल्याला या निमित्तानं करतो. नाहीतर तुम्हाला तो म्हणायचा अधिकार राहणार नाही की आम्ही शेतकऱ्याला देऊन राहिलो. शेतकऱ्यांना लुटायचं आणि मग मुठभर लोकांना वाटायचं, हे जे तुमच्या सरकारचं धोरण आहे, हे धोरण आपण बदलवलं पाहिजे. या ठिकाणी मी आवर्जून आपल्याला सांगतोय.